राम नारायण राम। ईश्वर प्राप्तीसाठी कामवासनेचा त्याग करणे आवश्यक आहे का? ईश्वराशी जोडले जाण्यासाठी ब्रह्मचर्य पाळणे गरजेचे आहे का? सर्व काही त्यागून डोंगरांमध्ये जाऊन तपस्या केली तरच ईश्वराशी जोडले जाऊ शकते का? हा एक असा प्रश्न आहे जो प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी नक्कीच येतो। आज आपण याच विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू। आज आपल्या समाजात काही तथाकथित साधू, कथावाचक किंवा आध्यात्मिक गुरु आहेत जे ही शिकवण पसरवतात, कामवासनेचा त्याग केल्याशिवाय ईश्वर प्राप्ती शक्य नाही। मात्र आमचे महागुरु बालक ब्रह्मचारीजी यांचा संदेश याहून वेगळा आहे। त्यांच्या शिकवणीचा प्रचार करून आम्ही लोकांना योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। महागुरु बालक ब्रह्मचारीजींच्या बालपणीचा एक प्रसंग। महागुरु बालक ब्रह्मचारीजींच्या बालपणातील एका प्रसंगाच्या माध्यमातून आपण एक महत्त्वाचा संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करू। ही गोष्ट सत्य आहे। ईश्वर प्राप्तीसाठी घर सोडणे आवश्यक नाही। तुम्हाला भगव्या रंगाचे कपडे घालायचे असल्यास जरूर घाला, पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला संसाराचा त्याग करावा लागेल। लोकांच्या स्वतःच्या श्रद्धा असतात, पण सतान दलाचे उद्दिष्ट यापेक्षा वेगळे आहे आणि आपण यावर चर्चा करू। प्रत्येक 12 वर्षांनी एक अवतारी पुरुषाचा जन्म। प्रत्येक 12 वर्षांनी पृथ्वीवर एक अवतारी पुरुष जन्म घेतो। महागुरु बालक ब्रह्मचारीजी हे असेच एक अवतारी पुरुष होते। त्यांनी ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतला होता। अशा अवतारी व्यक्ती ज्या भागात जन्म घेतात त्या भागातील साधू संत आणि आध्यात्मिक लोकांना हे आपोआप समजते की येथे एक अवतारी व्यक्ती जन्माला आली आहे। त्या काळात डोंगरांवर बर्फाळ प्रदेशात राहणारे साधू संत साधारणतः खाली येत नसत। जर कुणाला त्यांच्याशी भेटायचे असेल तर त्या व्यक्तीला वर जावे लागे। एकदा असाच एखाद्या साधूला कळाले त्यांच्या परिसरात एका अवतारी बालकाचा जन्म झाला आहे। त्या बालकाबद्दल लोक म्हणत होते की तो समाज आणि ब्राह्मणत्वाविषयी बोलतो आणि लोक त्याला ब्रह्मज्ञाता म्हणतात। हे ऐकून त्या साधूने सांगितले, त्या बालकाला माझ्याकडे घेऊन या। लोक त्या अवतारी बालकाला घेऊन गेले। त्यावेळी थंडीचा हंगाम होता, त्यामुळे त्या बालकाला उबदार कपडे घालून नेण्यात आले। साधूंनी त्या बालकाला पाहून आश्चर्याने विचारले, अरे हा तोच बालक आहे का? हा इतका लहानसा आहे, गरम कपडे घालून आलाय, हा कसा काय ब्रह्मज्ञानी असू शकतो? हे ऐकून महागुरुजी शांतपणे सर्व काही ऐकत राहिले। नंतर त्यांनी त्या साधूंना नमस्कार केला आणि साधूंनीही त्यांना आशीर्वाद दिला। महागुरुजींनी आपल्या बालक रूपातच साधूंना विचारले, बाबा तुम्ही काय करत आहात? साधू महात्म्यांनी उत्तर दिले, इथे अग्नी पेटवली आहे, रोटी बनवणार आहोत, जेवण करणार आहोत आणि मग जेवू। महागुरुजींनी विचारले, तुम्हाला जेवायला चांगले वाटते का? साधू म्हणाले, हो चांगले वाटते। महागुरुजींनी पुढे विचारले, आणखी काय करता तुम्ही? साधूंनी सांगितले, आम्ही परमात्म्याचे भजन गातो, भजन ऐकतो, आमचे सर्व इंद्रियांवर नियंत्रण आहे। आम्ही लंगोट घालतो कारण इंद्रियांवर नियंत्रण नसल्याशिवाय, कामवासनेवर नियंत्रण नसल्याशिवाय ईश्वराशी जोडले जाऊ शकत नाही। महागुरुजींनी विचारले, महात्माजी कृपया माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या। तुम्ही म्हणता तुमचे इंद्रियांवर नियंत्रण आहे, पण तुम्ही तुमच्या एका इंद्रियावर लंगोट बांधली आहे। तुम्ही अन्न खाता, त्याचा स्वादही तुम्हाला जाणवतो। तुम्ही भजन गाता आणि ऐकता तेव्हा तुमच्या कानांना आणि मनाला आनंद मिळतो। तुम्ही नाकाने सुवास आणि दुर्गंध जाणता, म्हणजे तुमच्या सर्व इंद्रियांना काही ना काही अनुभव होतोच। महागुरुजी म्हणाले, बाबा आपले संपूर्ण शरीर एकाच कातड्याने बनलेले आहे, सर्व इंद्रियांवर एकच कातडी आहे। तुम्ही एका इंद्रियावर लंगोट घातली आहे, पण बाकी सर्व इंद्रिये उघडी आहे। तुम्ही अन्न खाता तेव्हा तुम्हाला तृप्ती मिळते, तुम्ही भजन ऐकता तेव्हा आनंद मिळतो। ही सुद्धा कामवासनेचाच एक भाग आहे। जिथे तुम्हाला तृप्ती किंवा समाधान जाणवते तिथेच कामवासना असते। महागुरुजी पुढे म्हणाले, महात्माजी वासना नसल्याशिवाय हा सार चालू राहू शकत नाही। तुमचे म्हणणे की ईश्वर प्राप्तीसाठी कामवासनेचा त्याग करावा लागतो हे पूर्णपणे चुकीचे आहे। मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो। प्रत्येक गोष्टीत समतोल राखणे गरजेचे आहे। तो अशा छोट्या छोट्या लीला माध्यमातून आमचे महागुरुजी वेळोवेळी जगाला सत्याची ओळख करून देत असतात। येथे आम्ही कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश ठेवलेला नाही। फक्त आमचे महागुरुजी यांनी जगाला दिलेले संदेश, केलेले योग्य मार्गदर्शन याचीच माहिती
तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. संतान दलाचे संस्थापक महागुरु बालक ब्रह्मचारी जी आहे. आमचे महागुरुजी संपूर्ण जगाला आपली संतान मानतात. महागुरुजी वेदांच्या प्रवाहाचा उल्लेख करताना सांगतात की दोन प्रकारचे प्रवाह असतात, एक म्हणजे वास्तविकतेचा प्रवाह आणि दुसरा महाआकाशाचा प्रवाह. वास्तविकतेच्या प्रवाहात माणूस मेहनत करतो, आपले कुटुंब चालवतो आणि सर्व सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडतो, परंतु महाआकाशाच्या प्रवाहाची चर्चा करताना ते सांगतात की त्या प्रवाहापर्यंत पोहोचणे कोणालाच शक्य होत नाही. संतान दल हा वास्तविकतेच्या प्रवाहावर आधारित आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला काम करावे लागेल, उत्पन्न मिळवावे लागेल, कुटुंब चालवावे लागेल आणि राष्ट्रहितासाठीही कार्य करावे लागेल. संतान दल हा प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून कार्य करणारा गट आहे. बनावट किंवा दिखावटी गोष्टींना हा गट मुळीच पाठिंबा देत नाही. संतान दल तुम्हाला शिकवतो की तुम्हाला मेहनतीशिवाय काहीच मिळणार नाही. मेहनत केल्यावरच तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला माणसाचे जन्म मिळाले आहेत कारण फक्त माणूसच कर्म करू शकतो आणि कर्मांनुसार आपले जीवन बदलू शकतो. कर्म करणे ही एक वास्तविकता आहे. हीच वास्तविकता आपल्याला राम नारायण राम यांच्याकडून शिकायला मिळते. राम नारायण राम नामाने जेव्हा आपण जोडले जाल तेव्हा आपल्याला स्वतःच समजेल की जीवनातील अडचणी कशा प्रकारे हळूहळू दूर होऊ लागतात आणि वास्तविकता आणि आनंद कसे आपल्या जीवनात प्रवेश करतात. फक्त विचार करून हातावर हात ठेवून बसल्याने जीवन सार्थक होत नाही. जीवन सार्थक होते ते कर्म करण्याने आणि राम नारायण राम नामाने जोडल्याने.